Hello dear students, today's topic is very important, that is the prepositional verbs and phrasal verbs. याचा फ्रेज म्हणतो आपण, जसं वाक्प्रचार वाक्यात उपयोग करणे मराठीमध्ये, जसं लॉट ऑफ, देन लुक ॲट, लाईक दॅट. तर याच्यामध्ये दोन टॉपिक आहेत, दोन पॉइंट्स आहेत बघा. प्रेपोजिशनल वर्ब कशाला म्हणतात? इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ वर्ब अँड प्रेपोजिशन. आणि फेजरल वर्ब मध्ये कॉम्बिनेशन असते बोथ प्रेपोजिशन अँड ऍडवर्ब. त्यासाठी आपण काही एक्झाम्पल घेतलेले आहेत. ओके, वर्बच्या सोबत प्रेपोजिशनचे शब्द येतात, बरोबर आहे, त्याला काय म्हणतो आपण? प्रेपोजिशनल वर्ब. आणि काही वर्बच्या सोबत ऍडवर्बचे शब्द येतात, जसं फॉरवर्ड, अराउंड, आउट. ओके, सो इट्स प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल वाईल टॉकिंग इन इंग्लिश. तर याची तुम्हाला नक्कीच मदत होईल विद्यार्थी मित्रांनो. प्रेपोजिशनल वर्ब म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ वर्ब अँड प्रेपोजिशन, अँड फेजरल वर्ब म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ बोथ प्रेपोजिशन अँड ऍडवर्ब. बघा, लुक ॲट है ना, जनरल आपण लुक ॲट मी, लुक ॲट द ब्लॅक बुक, लुक ॲट हर, कडे पाहणे. लुक फॉर म्हणजे शोधणे, आय एम लुकिंग फॉर माय पेन. लुक आफ्टर काळजी घेणे, मदर लुक आफ्टर द बेबी. लुक इन टू लक्ष घालणे, स्टुडंट शुड लुक इन टू द स्टडिंग. लुक इन कडे लक्ष देणे. ओके, यू शुड लुक इन युअर एक्सरसाइज. लुक थ्रू मधून पाहणे, आय एम लुकिंग थ्रू द विंडो. अशा प्रकारे, जसं उदाहरण घेतलं, आय एम लुकिंग ॲट द ब्लॅकबोर्ड. ओके, तर हे जे काही प्रेपोजिशन आलेले आहेत याला काय म्हणतो आपण? प्रेपोजिशनल वर्ब. नंतर आहे फेजरल वर्ब. ओके, याच्यामध्ये लुक फॉरवर्ड वाट पाहणे, लुक अराउंड सभोवती पाहणे, लुक आउट बाहेरून पाहणे, लुक डाऊन खाली पाहणे, लुक ओव्हर ओझरती नजर टाकणे, लुक अपॉन म्हणजे मानणे, लुक बॅक म्हणजे मागे पाहणे. नंतर लुक फॉरवर्डचा आपण यूज केलेला आहे, अ बेबी लुक फॉरवर्ड टू मदर्स. ओके, सो इट विल हेल्प टू यू लॉट. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. थँक्यू.